नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण पंचायत समितीची निवडणूक आता आगामी महिनाभरावरती जाहीर होणार असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत. दिनांक 18 ऑगस्ट रोजी गण रचनेचे प्रारूप आराखडा निश्चित झाल्यानंतर लवकरच आरक्षणाची ही घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवरती आगामी होणारी फलटणची पंचायत समिती निवडणूक अतिशय तुल्यबळ निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत आतापासूनच मिळत आहेत. त्याचे कारणही असेच आहे. 1991 पासून तब्बल आतापर्यंत फलटण पंचायत समिती ही राजे गटाच्या ताब्यामध्ये होती आणि गेल्या 30 वर्षांनंतर यावेळी पहिल्यांदाच राजे गटाच्या विरोधात आमदार निवडून आल्यामुळे फलटण मधील राजकारण आता बदलाच्या वाटेवरती आहे आणि याचमुळे आता पंचायत समितीवरील सत्तेसाठी जोरदार संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तसं पाहिलं तर राजे गटाने गेली 30 वर्ष एक हाती पंचायत समितीवरती सत्ता गाजवली आहे. एकमेव अपवाद वगळता 1996 साली राजे गटाने जिंकल्या होत्या, तर विरोधी आघाडीने त्यावेळी 6 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर मात्र राजे गटाने पूर्णतः निर्विवाद वर्चस्व फलटण पंचायत समितीवरती मिळवले होते. यानंतर अखेरची निवडणूक 2017 साली झाली. यामध्ये राजे गटाने तब्बल 14 जागांपैकी 12 जागांवरती राजे गटाने दणदणीत विजय मिळवला होता. तर विरोधी गट असलेल्या त्यावेळेच्या विद्यमान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांनी त्यावेळेस 2 जागांवरती विजय मिळवला होता. यामध्ये त्यावेळेच्या सुरवडी गणातून सौ लता कोळेकर या विजय झाल्या होत्या. तर गिरवी पंचायत समिती गणामधून जयश्री आगवणे या त्यांच्या गटाच्या विजय झाल्या होत्या. त्यावेळेस राजे गटाने तब्बल 12 जागा मिळवल्या होत्या. 2017 नंतर तब्बल 9 वर्षानंतर आता निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हे होत असताना आता येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी फलटण तालुक्यात 2 गणांची वाढ झालेली आहे. यामुळे आता 16 गणांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि हे होत असताना आगामी काळामध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण 9 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजे गटाचे उमेदवार माजी आमदार दीपक चव्हाण यांना 1,02,000 मतदान या ठिकाणी मिळालं होतं. तर विजय झालेले आमदार सचिन पाटील यांना 1,19,000 मतदान या ठिकाणी मिळालं होतं. म्हणजे 17,000 एवढ्या मताधिक्याने आमदार सचिन पाटील हे विजय झाले होते आणि याचमुळे गेल्या 30 वर्षांनंतर या ठिकाणी राजे गटांच्या विरोधी विचाराचा आमदार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेला आहे. यामुळे आता आगामी होणारी पंचायत समितीची निवडणूक काटेकी टक्कर होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत. हे होत असताना आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला तिसरा उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या रूपाने उभा राहिला होता. तो राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावरती उभा राहिले होते आणि त्यांना जवळपास 14,000 मतदान या ठिकाणी मिळालं होतं. यामुळे आता आगामी पंचायत समिती निवडणुकीतील सत्तेसाठी छोट्या पक्षांनाही चांगले दिवस येणार असल्याचे स्पष्ट संकेत यावरून मिळत आहेत. यामध्ये युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम असतील, त्याचबरोबर दिगंबर आगवणे यांची भूमिका असेल, त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे याचे तालुका प्रमुख नानासाहेब हिवरे असतील, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, यांचे जे काही पदाधिकारी आहेत यांच्या भूमिकाही, तसेच राष्ट्रीय समाज पक्ष यांचीही भूमिका अतिशय निर्णायक राहणार आहे. तोडीस-तोड सामना झाला तर जर 2 आघाड्यांमध्ये हा सामना झाला तर फलटणच्या राजकारणामध्ये अतिशय तुल्यबळ लढती या ठिकाणी पाहायला मिळतील. मात्र 2 प्रबळ आघाड्यांव्यतिरिक्त म्हणजेच महायुतीतील घटक पक्ष एकत्र आले आणि राजे गट आणि इतर पक्ष अशी जर निवडणूक झाली तर मात्र या ठिकाणी सत्ताधारी असलेल्या महायुती यांना फायदा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे आता आगामी काळामध्ये
कोणकोणत्या पक्षांची युती होती, किती पॅनल पडतायत, हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे। फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जागेला अतिशय महत्व प्राप्त होणार आहे। कारण 1996 साली ज्या वेळेस काटेकी टक्कर झाली होती, राजे गट आणि विरोधी गट यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली होती। ज्यावेळेस राजे गटाला 8 जागा तर विरोधी गटांना 6 जागा मिळाल्या होत्या। यावेळेस 1 जागा आसू पंचायत समिती गणामधून शिवरूपराजे खर्डेकर हे हनुमंतराव पवार, दिवंगत हनुमंतराव पवार यांचे चिरंजीव यांच्यावरती त्यांनी शिवरूपराजे यांनी केवळ 107 मतांनी मात केली होती आणि या ठिकाणी पंचायत समितीवरती 8 जागा जिंकून राजे गटाने विजय मिळवला होता। अशीच पुन्हा एकदा यावेळेस काटेकी टक्कर होणार का, याबाबत आता तर्क वितर्क चालू झालेले आहेत। फलटण तालुक्यात 131 गावे असून 16 पंचायत समिती गण आहेत आणि या गावांमध्ये आता गावातील पारांवरती पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता जोरदारपणे चर्चा रंगू लागल्या आहेत। कोण उमेदवार असतील, कोण निवडून येतील, याबाबत आता आडाखे बांधले जाऊ लागले आहेत। कारण गण रचना जाहीर झालेली आहे, लवकर ज्याला अंतिम मान्यताही मिळणार आहे आणि आता 4-4, 5-5 किंवा 7-7 गावांचा गण झालेला आहे आणि या गणाचे जरी अजूनही अद्याप आरक्षण जाहीर झाले नाही, आरक्षण खऱ्या अर्थाने आरक्षणावरती अनेकांचा डोळा आहे। कारण महिला पुरुष असेल किंवा एससी साठी रिझर्व्ह जागा असतील, प्रामुख्याने यावेळेस 2 जागा पंचायत समिती वाढल्यामुळे एससीच्या यापूर्वी 2 जागा राखीव असायच्या, 14 पंचायत समिती गणामध्ये 2 जागा राखीव असायच्या। यावेळेस एससी च्या जागा वाढणार का, झाल्या 2च्या ऐवजी 3 होणार का, त्याचबरोबर ओबीसीच्या जागा किती रिझर्व्ह होणार, त्याचबरोबर महिलांचे रिझर्वेशन कोणत्या पंचायत समिती गणावरती पडणार, यावरतीही अनेक गावपुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। आणि एकंदरीतच आता अगदी 2 महिन्यापर्यंत या निवडणुका होऊन जातील असेही स्पष्ट संकेत असल्यामुळे गावागावातील गावपुढाऱ्यांमध्ये आता याच अनुषंगानं चर्चा रंगू लागल्या आहेत। वेगवेगळ्या पक्षांच्या असतील, यामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राजे गट असेल आणि इतर सर्वच पक्ष, यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष असेल, शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, स्वाभिमानी शेतकरी असेल, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, या सर्वांमधून आता चाचपणीला सुरुवात झालेली आहे। उमेदवारीला चाचपणीचा प्रारंभ झाला असून आगामी काळामध्ये आता याच अनुषंगानं कोण कोणावर युती करतंय हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे। याबाबतचे अपडेट आम्ही वारंवार आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत। तुर्तास तरी सर्वच 131 गावातील गावपुढाऱ्यांचं लक्ष आता आरक्षणावरती लागून राहिलेले आहे। आरक्षणानंतर याला मात्र पंचायत समितीच्या उमेदवारी मागणी असेल, याला मात्र गती मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्यापासूनच रंगत वाढणार आहे। एकंदरीतच यावेळची पंचायत समितीची निवडणूक अतिशय तुल्यबळ सामना हा होणार असल्याचे स्पष्ट संकेत राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तुम्हाला काय वाटतं, फलटण पंचायत समितीची सत्ता यावेळेस कोण जिंकेल, त्याचबरोबर तुमच्या पंचायत समिती गणामधून कोण उमेदवार पंचायत समितीवरती निवडून जातील, तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।